श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्यास ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अद्यातरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चये. प्रसिद्ध आनंद क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, स्त्री देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थाची. एके समी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा घेऊनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी, मस्तक ठेविले झटकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेथे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत कर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. योगी धन्यता पावलासी, वार योषिता पाळुनी. पियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुर भुवनी, अंती जासी सुखाने. ऐकून समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचेही ज्ञान साचार. समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी,
मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्हावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैलांप्रती तिथली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.